आता बघ, फॅक्टर्स अफेक्टिंग ऍडसॉर्प्शन आपलं काल झालेलं आहे. आता आपल्याला बघायचे आहेत ऍडसॉर्प्शन आयसोथर्म. सर्वात पहिले आयसोथर्म म्हणजे असा ग्राफ जो की कॉन्स्टंट टेम्परेचरवर काढलेला असतो. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये किंवा कायनेटिक थिअरी ऑफ गॅस मध्ये देखील आपण आयसोथर्म काढत असतो, म्हणजे प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा ग्राफ काढतो, तो असा येतो. ह्याला एक आयसोथर्म म्हणतात. एवढं कळलं का तुला हे पहिलं वाक्य? हो. मग तसंच आपल्याला प्रेशरचा काय इफेक्ट आहे ऍडसॉर्प्शनवर किंवा कॉन्सन्ट्रेशनचा. बघ, दोन प्रकारे ऍडसॉर्प्शन होते. एक आहे गॅस फेज आणि दुसरा आहे सोल्युशन फेज मधलं. गॅस फेज मध्ये काय असतं, असं एक कंटेनर आहे, इथं तुमचा हा कॅटलिस्ट असेल किंवा ऍडसॉर्बंट आहे, आणि हा इथं गॅस असतो. तो गॅस ह्या सरफेस वरती येऊन चिटकतो. करेक्ट? हो. मग इथं जेवढं जास्त प्रेशर असतं ह्या कंटेनर मध्ये, इथं तेवढा जास्त गॅस इथं चिटकतो. म्हणजे गॅसियस फेज मध्ये प्रेशर महत्वाचं आहे. पण त्याच्याऐवजी जर आपण हीच गोष्ट काय केलो, एका व्हेसल मध्ये नेलो, म्हणजे एका सोल्युशन मध्ये नेलं, तर सोल्युशन मध्ये प्रेशरच्या ऐवजी आपण काय शब्द वापरतो? कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे का? हॅलो, हो. ऐकू यायला का व्यवस्थित? हो, यायले. हा, म्हणजे गॅस साठी जसं प्रेशर काम करतंय तसं सोल्युशन मध्ये त्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काम करेल. बरोबर आहे का? हो. जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल सोल्यूटचं, तेवढा सोल्यूट ह्याच्या सरफेसवर ह्या कॅटलिस्टच्या चिटकेल. बरोबर का? हो. मग आपल्याला एवढंच बघायचंय, आपण एक डिफाईन करायची एक टर्म, ती म्हणजे अशी एक्स बाय एम, वेअर एक्स इज एक्स. हे बघ, एक्स बाय एम ला आपण काय म्हणणार माहितीये का? यांचे जरा लिहिण्यामध्ये चुकले बरं का. एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन म्हणूया आपण, हे लिहिण्यामध्ये चुकलेलं आहे. हो. हे एक्स बाय एम जे आहे ना, हे आहे एक्सटेंट. ह्याचा अर्थ हे चुकीचं लिहिलंय. एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन. त्याच्यामध्ये हे एक्स काय आहे, तर ऍडसॉर्बंटचं मास डिवायडेड बाय एम काय आहे, ह्या ऍडसॉर्बेटचं मास. सो मास ऑफ ऍडसॉर्बंट पर युनिट मास ऑफ ऍडसॉर्बेट असं पण म्हणता येते का ह्याला? हो. मग ते एक्स जेवढा जास्त होत जाईल तेवढं एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन जास्त होत जाईल. बरोबर का? हो. राईट. सो एक्स बाय एम कळलं ना? हो. तर याच्यामध्ये आता हा ग्राफ काढून बघितला. आता ह्या ग्राफकडे लक्ष देऊ नकोस, मी जे दाखवतोय तिकडे लक्ष द्या अगोदर. एक ग्राफ काढला, त्याच्यावर काय केलं, एक्स बाय एम घेतलं आणि त्या कॅटलिस्टच्या बाजूला गॅसचं प्रेशर वाढवलं. कळायलंय का कुठलं प्रेशर ते? हो. ओके. म्हणजे हे वेसल पूर्ण क्लोज घेऊया सध्या तर आपण, आणि त्याच्यामध्ये हा कॅटलिस्ट, इथं हे गॅस असतो इथं बाजूला, त्याचं प्रेशर इथं वाढवलं की इथं चिटकलेलं एक्स असं आहे ते. तर असं दिसून आलं की जसजसं आपण प्रेशर वाढवत जातो तसतसं एक्स बाय एम वाढत चाललंय, आणि काही वेळानंतर ते सॅच्युरेट व्हायलंय. म्हणजे नंतर कितीही प्रेशर वाढवलं तर एक्स बाय एम वाढत नाही, म्हणजे ह्याला सॅच्युरेशन आलं म्हणतात. काय म्हणतो आपण? सॅच्युरेशन. म्हणजे का असं होत असेल माहिती आहे का? सुरुवातीला प्रेशर वाढवलं की ह्यांची संख्या इथं वाढल्यामुळे जास्त जण जाऊन चिटकायलेत, परंतु एक लेवल अशी येते की पूर्ण कॅटलिस्ट भरून जातोय का नाही असा. आता ह्याच्यावरच्या जागाच संपले. मग आता तुम्ही कितीही प्रेशर वाढवलं तर एक्स वाढणार आहे का?
नाही. म्हणून एक्स बाय एम कॉन्स्टंट, एवढं कळलं का? हे सॅच्युरेशन येणं म्हणजे कळलं? हो. सॅच्युरेशन येणं म्हणजे पूर्ण भूक त्याची भागली, संपली आता भूक, आता त्याच्या पुढे नाही, संतृप्त झाला तो, म्हणजे त्याच्या पुढे तुम्ही त्याला हो. आता एक्स बाय एम वाढू शकत नाही. मग हा ग्राफ कळला. हो. मग त्यांनी काय केलं, आता हे ग्राफ काढला 300 केल्विनला, म्हणजे हे पूर्ण एक्सपेरिमेंट अख्खाच्या अख्खा 300 केल्विन म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून केला. म्हणून ह्याला म्हटलं त्यांनी आयसोथर्म. द ग्राफ बिटवीन एक्स बाय एम अँड पी ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्म. आणि हे जरा काही असं सध्या हे सोडून दे, ह्याचा काय डोक्याला ताप घेऊ नको सध्या, नंतर सांगतो काय ते. हो. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, टेम्परेचर वाढवलं. तर टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर हा ग्राफ सिमिलर नेचरचा आला, परंतु असा आला, म्हणजे 500 केल्विनला. तुला हे काय कळायला बरं, फॉर अ गिव्हन प्रेशर ऍडसॉर्प्शनचं एक्सटेंट 500 ला जास्त आहे का 300 ला जास्त आहे? 300 ला जास्त आहे. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन कमी व्हायला. हो. पुन्हा टेम्परेचर वाढवलं की हे एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणखीन कमी आलं. हे बघितलं 700 दाखवलं, 500, 300. आणि हे सर्व प्रत्येक इंडिव्हिज्युअल आयसोथर्म आहेत. काय आहेत हे? आयसोथर्म. बघ बरं, कळलं का? हो. ओके. आता इथं काही अडचण नाही. नाही. हे काही आता लक्षात घेऊ नको सध्या. म्हणजे त्यांचं असं म्हणजे आता हे पुढचं नाही, ह्या एरियामध्ये जर बघितलं जवळपास स्ट्रेट लाईन यायला असं आल्यासारखे आहे का नाही, तर ते हो. एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, असा आहे त्याचा अर्थ. एक्स बाय एम इज डायरेक्टली रिलेटेड टू प्रेशर. आणि मग हे के म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. पण ते फक्त कमीच प्रेशरसाठी लागू होते, जरा प्रेशर वाढलं की मग ते व्हॅरिएशन वेगळंच होऊन जाते, बरोबर का? हो. मग पुढे काय म्हणतात ते, पुढे काय म्हटलंय बघा बरं जरा, पुढे काय म्हटलंय. त्यांचं म्हणणं आहे की ऑब्झर्वेशन द एक्सटेंट, हे स्पेलिंग वगैरे चुकल्यात, ठीक आहे, एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन विथ इनिशियली इन्क्रीज इन टेम्परेचर अँड फायनली. हे सर्व वाक्य लिहिण्यात चुकलेत बरं काय. बघ आता मुलींचे ते वाक्य असतात, मी तुला सांगतो कसं. काय म्हणायचं आपण, एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन, सुरुवातीला प्रेशर वाढल्यावर काय व्हायले, इन्क्रीज व्हायले. म्हणजे ते वाक्य कसं पाहिजे, हे कम्प्लीट रॉंग वाक्य आहे, म्हणजे हे असं पाहिजे. एक्सटेंट ऑफ adsorption initially increases with increase of temperature, सॉरी प्रेशर. बघ बरं जरा कळलं का वाक्य. एक्सटेंट ऑफ adsorption initially increases with increase of pressure for a given, म्हणजे कोणता तरी एक आयसोथर्म जर आपण पकडला तो असा आहे का नाही. मग इनिशियली प्रेशर वाढल्यावर एक्स बाय एम वाढायले का. हो. एक्सटेंट ऑफ हो. adsorption इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ प्रेशर पाहिजे, टेम्परेचर नाही, विथ इन्क्रीज ऑफ प्रेशर. कळलं का बघ. हो. आणि फायनली बिकम्स कॉन्स्टंट, बरोबर आहे का, इथून पुढे कॉन्स्टंट व्हायले का. अँड फायनली बिकम्स कॉन्स्टंट, बरोबर आहे का, बरोबर कळलं का. हो. हे इथं टेम्परेचरच्या ऐवजी प्रेशर शब्द पाहिजे. पुढचं वाक्य काय, द एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. बघ बरं जरा कळलं का हे पण. फॉर हो. गिव्हन प्रेशर आपण जर टेम्परेचर वाढवलं तर बरोबर एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कसं व्हायला, कमी होत चाललंय का नाही. हो. दोन्ही वाक्य कळले. मग त्याच्यानंतर आता ऍडसॉर्प्शन आयसोथर्म काय केलंय त्यांनी, एक थोडासा प्रयत्न केलाय की के ची व्हॅल्यू कशी काढायची. तर सिंपल आहे. सर्वात पहिले त्यांनी काय केलं की आता हे जे के आहे जरा नीट लक्ष द्यावं लागते, समजून घ्यावं लागते. हे असं यायले स्ट्रेट लाईन येणं झाले, म्हणजे तिचं ते वर चुकलंय जरा. बघ तुझ्याकडे काय आहे, एक्स बाय एम प्रोपोर्शनल टू
पी असं जर असेल तर स्ट्रेट लाईन येते, एवढं कळलं? किंवा हो. एक्स बाय एम इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू पी असेल तर स्ट्रेट लाईन येईल का नाही? हो. पण ही स्ट्रेट लाईन तर नाहीये, काही तर वेगळंच यायलंय. हो. म्हणून हा जो आर्ट्स ऑप्शन आयसोथर्म आहे त्याला कसं लावलं, एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू समथिंग 1/n, म्हणजे एक पॉवर वेगळीच काहीतरी पॉवर असणार त्याच्यावर, एवढं कळलं का? हो. पॉवर नसलं तर स्ट्रेट लाईन आली असती ना. हो. मग ती पॉवर आहे काहीतरी. मग आता स्ट्रेट लाईन तर काढायची आहे ग्राफ, मग आपण त्याला लॉग अप्लाय करतो. केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण केलेलं आहे बघे असंच, की लॉग अप्लाय केलं की ती स्ट्रेट लाईन होत आहे, बरोबर का? हो. मग आपण जर ह्या इक्वेशनला आपण लॉग अप्लाय केला ह्या पूर्ण इक्वेशनला, म्हणजे पहिल्यांदा तर तू काय करायचं माहिती आहे का, जर नोट्स मध्ये तुला लिहायचं असेल तर इथं काय करायचं, आपल्याला ऑलरेडी काय कळलं की बाबा एक्स बाय एम इज इक्वल टू के पी रेस टू 1/n, एवढं तर कळलं का? हो. अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड. हे जे इक्वेशन 1 आहे ना, तिने ते वर लिहिलेलं इक्वेशन आहे नोट्स मध्ये बघ, हे इथं लिहिलं इक्वेशन 1, हे दिसलं काय इथलं? हो. पण तिचं काय चुकलंय त्या इक्वेशन मध्ये हो. सांग, काय चुकलंय? पॉवर लिहायची राहिलीये. पॉवर लिहायची राहिलेली आहे, ठीक आहे. मग ह्या इक्वेशनला जर तुम्ही लॉग अप्लाय केला तर काय होणार, लॉग एक्स बाय एम इज इक्वल टू लॉग के इंटू पी रेस टू 1/n. पण लॉग ए इंटू बी म्हणजे काय होते, लॉग ए प्लस लॉग बी, हे पी रेस टू ऑफकोर्स 1/n आहे, परंतु हे पॉवर जी आहे इथली 1/n ती इथं येते, बरोबर का? हो. हे सर्व कळलं का एवढं? हो, समजलं. मग हे कसं आहे, ह्याला जर आपण वाय म्हटलं आणि ह्याला जर सी म्हटलं आणि ह्याला जर एम म्हटलं तर हे तुमचं एक्स येते, बरोबर? हो. आणि एक स्ट्रेट लाईनचं इक्वेशन बनते. हो. मग त्यांनी काय केलं नंतर, एक्स बाय एम वर्सेस पी काढण्याच्या ऐवजी लॉग एक्स बाय एम वर्सेस लॉग पी चा ग्राफ काढला. बरोबर कळलं का जरा? हो. जो की कसा येणार, मग स्ट्रेट लाईन येणार. हो. आणि मग ह्या स्ट्रेट लाईन ग्राफचा आपण काय काढू शकतो, स्लोप काढू शकतो. हो. आणि ह्याचा स्लोप म्हणजे काय येणार, 1/n. आणि ह्याच्यावरून मग आपण काय इक्वेशन लिहू शकतो की बाबा दिलेल्या जोडीसाठी म्हणजे ऍडसॉर्बंट आणि ऍडसॉर्बेट ह्या जोडीसाठी 1/n ची व्हॅल्यू एक्सपेरिमेंट करून त्याचा असा ग्राफ काढून आपण 1/n ची व्हॅल्यू काढू शकतो, आहे का नाही? हो. जसं आपण एक्सपेरिमेंट करून केमिकल कायनेटिक्स मध्ये रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढतो स्लोप वगैरे काढून, तसंच इथं 1/n ची व्हॅल्यू काढतात आणि सांगतात की ह्या ऍडसॉर्बंट आणि ऍडसॉर्बेटच्या जोडीसाठी इक्वेशन काय येणार, एक्स बाय एम, आणि ऑफकोर्स हे वाय इंटरसेप्ट म्हणजे लॉग के असेल का नाही? हो. तर एक्स बाय एम इज इक्वल टू त्या लॉग के ची व्हॅल्यू काहीतरी समजा 5 आली प्लस, आणि 1/n ची पण व्हॅल्यू काहीतरी येईल त्यांना, 1/3 वगैरे असते ते येईल ना, हो. लॉग पी. मग ते म्हणतात की ह्या ऍडसॉर्बंट आणि ऍडसॉर्बेट साठी इक्वेशन तुम्ही असं लिहा, किंवा त्याच्याऐवजी काय लिहा, सरळ सॉरी इथं लॉग लावावं लागेल, किंवा सरळ काय लिहा, एक्स बाय एम इज इक्वल टू, आता ही लॉग के ची व्हॅल्यू 5 आली, त्याच्यावरून के ची पण काढता येईल का नाही? हो. म्हणजे मला एकच म्हणायचं आहे, हे एवढं सर्व करून आपण एन आणि के ह्या दोन्ही व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर का? हो. मग तुम्ही काय लिहू शकता, एक्स बाय एम इज इक्वल टू के ची व्हॅल्यू काहीतरी काढली समजा 25, पी रेस टू 1/3, असं करू शकता का? हो. हा, म्हणजे ऍक्च्युली कसं असतंय, ज्यावेळेस तुम्ही समजा केमिकल इंजिनियर किंवा आणखीन कोणते इंजिनियर असतात, तिथं ते लॅबोरेटरीमध्ये जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचे असतील तर त्यांनी क्वेश्चन कसा दिलेला असतो, 2-3 तासाचा वेळ देतात आणि म्हणतात की हा तुमचा ऍडसॉर्बंट आहे, त्यांनी देतात असा, आणि इथं बाजूला एक पावडर देतात किंवा गॅस देतात, हा तुमचा ऍडसॉर्बेट आहे, तुम्हाला ह्या दोघांच्या एक्स बाय एम
आणि पी मधलं रिलेशन काढायचंय एक्सपेरिमेंट करून. मग काय करावं लागतंय, हळूहळू ह्या गॅसचं प्रेशर वाढून बघतो आम्ही आणि काय करतो, एक असा ग्राफ तयार करतो, म्हणजे असं टेबल तयार करतो, प्रेशर वर्सेस एक्स बाय एम. मग प्रेशर वर्सेस एक्स बाय एम, प्रेशर 1 असताना, 2 असताना, 3 असताना, 4 असताना एक्स बाय एमच्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या आहे का नाही. हो. मग ह्या दोघांचे लॉगचे व्हॅल्यू लिहून काढायचे. मग लगेच दुसरा लॉग पी आणि लॉग एक्स बाय एमचा टेबल तयार करायचा आणि त्याला प्लॉट करायचं, बरोबर का. हो. त्याचा प्लॉट स्ट्रेट लाईन येईल का नाही. हो. मग ते स्ट्रेट लाईन आलेला प्लॉट असा ड्रॉ करायचा आणि मग प्लॉट ड्रॉ केला की त्याचा स्लोप काढायचा आणि त्याचं इंटरसेप्ट काढायचं. ह्या स्लोप वरून त्याचं एन भेटतं, 1/n भेटतंय आणि ह्याच्यावरून त्याचा लॉग के भेटतंय आणि मग त्याच्यावरून त्याचं के काढायचं आणि एन काढायचं. मग म्हणायचं की फॉर गिव्हन पेअर ऑफ ऍडसॉर्बंट अँड ऍडसॉर्बेट वी फाइंड द फॉलोइंग रिलेशन, दॅट इज एक्स बाय एम इज इक्वल टू के ची व्हॅल्यू काहीतरी काढली समजा आपण 5 इंटू काय पी रेस टू द पॉवर 1/3. 1/3. कळलं का हे तुला. पण ह्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स हो. प्रॉब्लेम नाहीत, कळलं का. फक्त उगं थेरॉटिकल आहे आपल्याला, पण ते कसं आलं कळावं. हो. So this relation log x by m and 1/n is used to find the relationship between x by m and p. Clear? त्याच्यानंतर आहे हो. ऍडसॉर्प्शन फ्रॉम सोल्युशन फेज किंवा इन सोल्युशन फेज. सोल्युशन मध्ये चिटकणारा सोल्यूट आहे, ठीक आहे. हो. मग गॅस मध्ये जसं प्रेशर काम करतंय तसं सोल्युशन मध्ये कोण काम करत असते, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. बस, काहीच नाही, तेवढंच आहे. मग सोल्युशन फेज मध्ये तुमचं इक्वेशन काय येणार, एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू सी रेस टू 1/n. पी च्या ऐवजी काय लिहिलं आपण इथं, सी, बरोबर. कॉन्सन्ट्रेशन. हो. आणि त्याच्यानंतर एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन कशावर डिपेंड करतंय, तर पहिला आहे टेम्परेचरवर इन्व्हर्सली, म्हणजे जेवढं टेम्परेचर वाढत असेल तेवढं ऍडसॉर्प्शन कमी होणार. सरफेस एरियावर डायरेक्टली, जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढं ऍडसॉर्प्शन जास्त होणार. कॉन्सन्ट्रेशनवर डायरेक्टली आणि नेचर ऑफ दी सोल्यूट, म्हणजे ऑफकोर्स नेचरचं दोघांचे मॅच असतील, दोघे पोलार असतील तर जास्त चिटकतील, बरोबर का. हो. मग एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन इन गॅस फेज अँड एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन इन सोल्युशन फेज, दोन्ही गोष्टी कळल्या का. हो. ओके, चालतंय. बरं, आता मला ठीक आहे, बाकीचं तर पुढे आहे ना सर्व व्हिडिओ मध्ये. हो.